गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट कन्सेप्ट ऑफ डीटी. डीटी मध्ये पुढचा कन्सेप्ट आहे बेटा तुमचा टोगल फ्लिप फ्लॉप म्हणजेच टी फ्लिप फ्लॉप. टी फ्लिप फ्लॉप टी फ्लिप फ्लॉप यालाच अजून एक काय नाव आहे बेटा टोगल फ्लिप फ्लॉप. यालाच अजून एक काय नाव आहे टोगल फ्लिप फ्लॉप. आता टोगल फ्लिप फ्लॉप जो आहे ना तो जसा तुमचा डी फ्लिप फ्लॉप होता कालचा तो ऍडव्हान्स व्हर्जन कोणाचा एसआर फ्लिप फ्लॉपचा होता. डी फ्लिप फ्लॉप हा ऍडव्हान्स व्हर्जन कोणाचा होता एसआर फ्लिप फ्लॉपचा. तसा टी फ्लिप फ्लॉप जो आहे तो ऍडव्हान्स व्हर्जन आहे जेके फ्लिप फ्लॉपचा. कोणाचा ऍडव्हान्स व्हर्जन आहे बेटा जेके फ्लिप फ्लॉप. मग इथे काय सर्किट डायग्राम मध्ये बघायला गेलं तर इथे जे आणि इथे के, इथे आउटपुटला क्यू आणि क्यूचा बार. ठीक आहे. पण जसं तिकडे एस आणि आर होतं आठवतं इथे त्याच्याऐवजी फक्त काय जे आणि के आणि इथे एकच इनपुट येतं तो म्हणजे टी. तो सेम इनपुट जेला पण जातो सेमच इनपुट केला पण जातो सेमच जातो. नॉट गेट येत नाही लक्षात ठेवा. नॉट गेट येत नाही लक्षात ठेवा म्हणजे दोघीकडे सेमच इनपुट जातो एवढं लक्षात ठेवा. दोघीकडे काय जातो बेटा सेमच इनपुट जातो. दोघीकडे काय जातो सेमच इनपुट जातो. जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. ठीक आहे. दोघीकडे काय जातो बेटा सेमच. ऑपोजिट जातच नाही. ऑपोजिट जातच नाही. हा झाला बेटा टी फ्लिप फ्लॉप. टी फ्लिप फ्लॉपच्या इथे आता नॉट गेट येणार नाही. जेके फ्लिप फ्लॉप मध्ये टी फ्लिप फ्लॉप जो असतो तो ऍडव्हान्स व्हर्जन जेके फ्लिप फ्लॉपचा आहे. इथे नॉट गेट येणार नाही बेटा. आता नॉट गेट टपकणार नाही. नॉट गेट टपकणार नाही. काय बोललो काही नाही. ठीक आहे. चलो हेडिंग टाका टी फ्लिप फ्लॉप ब्रॅकेटच्या आतमध्ये टोगल फ्लिप फ्लॉप. टी फ्लिप फ्लॉप ब्रॅकेटच्या आतमध्ये टोगल फ्लिप फ्लॉप. टी फ्लिप फ्लॉप ब्रॅकेटच्या आतमध्ये टोगल फ्लिप फ्लॉप. हां चलो फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करून फिगर काढून घ्यायची बेटा. व्हिडिओ पॉज करून फिगर काढून घ्यायची आहे. चलो अपेक्षा करतो झालं असेल. टोगल फ्लिप फ्लॉप इज द ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ जेके फ्लिप फ्लॉप. टोगल फ्लिप फ्लॉप इज द ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ जेके फ्लिप फ्लॉप. टोगल फ्लिप फ्लॉप इज द ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ जेके फ्लिप फ्लॉप. Toggle flip-flop is the advanced version of JK flip-flop which consists of a single input. Which consists of a single input. Which consists of a single input. Okay. आता पुढचा क्वेश्चन घेऊन घ्या लगेच. क्वेश्चन घ्या. Explain toggle flip-flop. Explain toggle flip-flop with the help of logic symbol. With the help of logic symbol, comma logic circuit diagram. Logic circuit diagram. Truth table and working for positive edge trigger. For positive edge trigger. बर आता पहा टोगल फ्लिप फ्लॉप काढायचा आहे मला. कोणासाठी पॉझिटिव्ह एज ट्रिगर. कोणासाठी काढायचं बेटा पॉझिटिव्ह एज ट्रिगर. ठीक आहे. पॉझिटिव्ह एज ट्रिगरसाठी पहिलं त्याचं काय काढायचं आहे लॉजिक सर्किट डायग्राम किंवा लॉजिक सिम्बॉल. पहिले काय आहे बेटा त्याचा लॉजिक सिम्बॉल. लॉजिक सिम्बॉल आता इथे फक्त चेंज काय होईल बेटा नीट लक्ष द्या. इथे डी होतं इथे टी येणार. त्याच्यानंतर इथे पुन्हा क्यू आणि इथे काय बेटा क्यूचा बार. क्लॉक आहेच कुठला आहे पॉझिटिव्ह एज म्हणून फक्त ट्रायंगल आणि क्लॉक इज इक्वल टू काय बेटा वरचा एरो. गॉट इट. क्लॉक इज इक्वल टू काय बेटा वरचा एरो. नेक्स्ट सेकंड केस बघायला गेलं तर सेकंड मला काय काढायचं आहे त्याचा लॉजिक सर्किट डायग्राम. सेकंड काय काढायचं आहे लॉजिक सर्किट डायग्राम. लॉजिक सर्किट डायग्राम कसं काढणार कॉन्सन्ट्रेशन द्या. लॉजिक सर्किट डायग्राम काढताना बऱ्यापैकी पुन्हा एसआर फ्लिप फ्लॉपच. ठीक आहे. ठीक आहे. आता पहा मागच्या याच्यामध्ये आपण इथे नॉट गेट लावून एकमेकांना जोडलं होतं. आता हे डायरेक्ट जोडायचं. मागच्या याच्यात आपण इथे नॉट गेट डी फ्लिप फ्लॉप काढला ना बेटा डी फ्लिप फ्लॉप मध्ये आपण काय केलं होतं इथे नॉट गेट लावला होता. नॅन्ड म्हणजे नॅन्ड गेट लावला होता आठवतंय. आणि क्लॉक तर आपण असा इथूनच जम्पर टाकूनच घेतलेला होता बेटा आठवतंय. क्लॉक तर असाच घेतलेला होता. पुन्हा इथे काही
क्यू आणि इथे काय बेटा क्यूचा बार. म्हणजे बऱ्यापैकी तसंच आहे, फक्त नॅन्ड गेट गायब झाला. इथला एक नॅन्ड गेट गायब झाला, इथला एक नॅन्ड गेट काय झाला बेटा गायब झाला, इथला एक नॅन्ड गेट काय झाला गायब झाला. कळालं सर्किट डायग्राम. इथे क्लॉक इज इक्वल टू काय येईल पुन्हा वरचा एरो. आता नेक्स्ट थर्ड कन्सेप्ट काय ट्रूथ टेबल. थर्ड कन्सेप्ट काय बेटा त्याचा आता ट्रूथ टेबल काढताना पुन्हा इनपुट आउटपुट आणि अजून एक काय बेटा कमेंट. इनपुट आउटपुट आणि अजून एक काय बच्चे लोग कमेंट. इनपुट मध्ये क्लॉकचा एक इनपुट येईल आणि टीचा, आउटपुट मध्ये क्यू आणि क्यूचा बार. ठीक आहे कॉन्सन्ट्रेशन द्या. ओके चलो आता ठीक आहे. क्लॉक इज इक्वल टू कुठला बेटा वरचा एरो, म्हणजे फक्त काम कशाला होतील पॉझिटिव्ह एज ट्रिगरलाच. क्यूची टीची किंमत एक तर 0 असेल किंवा एक तर 1 असेल. आता नीट लक्ष द्या, जेव्हा टीची किंमत माझी 0 असेल ना, जेव्हा टीची किंमत माझी 0 असेल तेव्हा क्यूची किंमत क्यूच राहते, क्यूच्या बारची पण किंमत क्यूचा बारच राहते, चेंज होतच नाही. क्यूची किंमत क्यूच राहते, क्यूच्या बारची पण किंमत क्यूचा बारच राहते. म्हणजे पुन्हा या कंडिशनला नाव काय बेटा लॅच कंडिशन. या कंडिशनला नाव काय लॅच कंडिशन. जेव्हा क्लॉकची किंमत 1 होते, टीची किंमत 1 होते, तेव्हा उलटं होतं म्हणजे क्यूचा बार होतं क्यूच्या ठिकाणी आणि क्यूचा बार जिथं आहे तिथे क्यू होतो. पुन्हा एकदा क्यूच्या ठिकाणी क्यूचा बार होतो, क्यूच्या बारच्या ठिकाणी क्यू होतं. उलटं झालं म्हणजेच काय झालं टोगल कंडिशन. म्हणजेच कुठली कंडिशन आली बेटा टोगल कंडिशन. याच्यात रिसेट आणि सेट नाही होत. मागच्या याच्यामध्ये रिसेट आणि सेट व्हायचं आठवत आहे. मागच्या याच्यामध्ये इथे 0 बनायचं आणि 1 0 आलं होतं. 0ला 0 बनायला होतं, 1ला 1 0 होते. रिसेट आणि सेट कंडिशन. आता तसं होत नाही, इथं लॅच कंडिशन मग काय येते टोगल कंडिशन. ठीक आहे. आता पुन्हा क्लॉकचे आपण बघितलेले किती प्रकार बेटा 4 टाइप्स आहेत. मग हा पॉझिटिव्ह बद्दल झालं. आता हे काल जर डी फ्लिप फ्लॉपचं कन्सेप्ट व्यवस्थित कळालं असेल तर आता हे पटापट कळून येतील. ठीक आहे. मग कुठला कन्सेप्ट बाकी आहे पॉझिटिव्ह लेवल, निगेटिव्ह लेवल आणि निगेटिव्ह एज. पॉझिटिव्ह लेवल असेल तर टीची किंमत काही असू द्या, क्यूच राहतो, क्यूचा बारच राहतो आणि त्या कंडिशनचं नाव पुन्हा काय बेटा लॅच कंडिशन. त्या कंडिशनचं नाव पुन्हा काय लॅच कंडिशन. क्लॉकची किंमत 0 असेल, पुन्हा टीची किंमत काही असू द्या, क्यूच राहील, क्यूचा बार पण क्यूचा बारच राहील, पुन्हा त्या कंडिशनचं नाव काय बेटा लॅच कंडिशन. ठीक आहे. पुढे निगेटिव्ह एज ट्रिगर जर झाला, टीची किंमत काही असू द्या, क्यू म्हणजे क्यूच राहील, क्यूचा बार म्हणजे क्यूचा बार होईल, विच इज नोन एज अगेन अ लॅच कंडिशन. लॅच कंडिशन. कळालं बेटा. आणि मग खालचे फाईन. आता पुन्हा 4 केसेस घेतो आणि सगळीकडे चेंज कशा होतो ते सांगतो. ठीक आहे. 4 केसेस कुठले पॉझिटिव्ह लेवल, सेकंड कंडिशन निगेटिव्ह लेवल. ठीक आहे. थर्ड क्लॉक माझा पॉझिटिव्ह एज, चौथा क्लॉक माझा निगेटिव्ह एज. पॉझिटिव्ह लेवल 1, निगेटिव्ह लेवल 0, पॉझिटिव्ह एज वरचा एरो, निगेटिव्ह एज खालचा एरो. ओके चलो. तर मग सगळ्यात पहिली केस घेऊ आता. कुठली सपोज पॉझिटिव्ह लेवल. सपोज मी तुम्हाला पॉझिटिव्ह एजच्या ऐवजी पॉझिटिव्ह लेवल सांगितलं असतं तर पहिला चेंज ट्रायंगल आला नसता, क्लॉक इज इक्वल टू 1 झालं असतं. पुन्हा इथे क्लॉक इज इक्वल टू 1. महत्व मी क्लॉक इज इक्वल टू 1 ला दिला असता, बाकीच्या सगळ्या केसेस वरती आल्या असतात. पॉझिटिव्ह लेवल आहे ना, बाकीच्या केसेस 0 वरती जाईल, पॉझिटिव्ह एज वरती जाईल, निगेटिव्ह एज वरती जाईल. पुन्हा बाकी काही चेंज होणार नाही, असंच असेल. लक्षात आलं. म्हणजे फक्त क्लॉक मध्ये चेंज होतं, बाकी सगळं तसं जाते. नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचं सपोज आता मी तुम्हाला निगेटिव्ह लेवलला महत्व द्या असं सांगितलं असतं. क्वेश्चन मध्ये टोगल फ्लिप फ्लॉपवर निगेटिव्ह लेवल आलं असतं. टोगल फ्लिप फ्लॉपवर निगेटिव्ह लेवल आलं असतं, बबल काढून टाकलं असता, क्लॉक इज इक्वल टू 0 आलं असतं. इथे क्लॉक इज इक्वल टू 0 घेतलं असतं. पुन्हा महत्व क्लॉक इज इक्वल टू कोणाला आलं असतं बेटा 0 ला. महत्व याला. बाकीच्या 3 केसेस वरती 1, पॉझिटिव्ह एज आणि निगेटिव्ह एज. ठीक आहे. आणि पुन्हा इथे पण 0. गॉट इट. कळालं. हे काय झालं निगेटिव्ह लेवल. थर्ड केस कुठली बेटा आता पॉझिटिव्ह एज. थर्ड केस कुठली पॉझिटिव्ह एज म्हटलं की इथे काय होईल बेटा
ट्रायंगल येईल आतमध्ये, पॉझिटिव्ह एज, क्लॉक इज इक्वल टू काय, वरचा एरो पॉझिटिव्ह एज आहे ना, मग महत्व कोणाला, जे मी आत्ताच बघितलं पॉझिटिव्ह एज आहे म्हणून महत्व वरच्या एरोला. बाकीच्या 3 केसेस कुठे जाईल बेटा, आता वरती 1 0 आणि निगेटिव्ह एज वरती आलं. ठीक आहे. अजून एक शेवटचं कुठलं बाकी राहिलं, निगेटिव्ह एज. निगेटिव्ह एज मध्ये इथे पहिले निगेटिव्ह एज, निगेटिव्ह एजला इथे पहिले काय होतं बेटा, बबल, ट्रायंगल आणि बबल, त्याच्यानंतर खालचा एरो, त्याच्यानंतर पुन्हा इथे क्लॉक इज इक्वल टू काय, खालचा एरो, पुन्हा आता महत्व कोणाला बेटा, क्लॉक इज इक्वल टू खालच्या एरोला, क्लॉक इज इक्वल टू खालच्या एरोला. बाकीच्या 3 केसेस वरती 1 0 आणि पॉझिटिव्ह एज केस वरती आली. कळालं. म्हणजे जी कंडिशन त्यांनी सांगितलेली इथे असेल ती कंडिशन मला इथे घ्यावीच लागते. जी कंडिशन त्याने मला सांगितली ती इथे घ्यावीच लागते. हां, जर फक्त एक्सप्लेन टी फ्लिप फ्लॉप आलं तर कुठलंही घ्या. आपण कुठलं घेणार बेटा, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड घेणार आहे. दोघी केसेसमध्ये डी फ्लिप फ्लॉप, टी फ्लिप फ्लॉपमध्ये बाय डिफॉल्ट कुठली घ्यायची, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. बाय डिफॉल्ट कुठली घ्यायची बेटा, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. बाय डिफॉल्ट कुठली घ्यायची, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. कळालं. ओके. आता पुन्हा जे मी आधी स्टार्टिंगला घेतलं होतं ते कुठलं घेतलं होतं बेटा, पॉझिटिव्ह एज ट्रिगर. जे मी आधी स्टार्टिंगला घेतलं होतं ते घेतोय. कुठलं घेतलं होतं, पॉझिटिव्ह एज ट्रिगर. ठीक आहे. हे जसं मी तुम्हाला डी फ्लिप फ्लॉपचं एक्सप्लेन केलं ना बेटा, तसंच मी तुम्हाला टी फ्लिप फ्लॉपचं पण एक्सप्लेन केलं. आता जसं मी तुम्हाला डी फ्लिप फ्लॉपचं एक्सप्लेन केलं तसंच मी तुम्हाला कोणाचं एक्सप्लेन केलं बेटा, टी फ्लिप फ्लॉपचं पण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ठीक आहे. कुठलं, टॉगल फ्लिप फ्लॉप फॉर पॉझिटिव्ह एज ट्रिगर. पॉझिटिव्ह एज ट्रिगर. लॉजिक सिम्बॉल मध्ये काय होईल, ट्रायंगल आला झालं, क्लॉक इज इक्वल टू काय बेटा, वरचा एरो, पुन्हा क्लॉक इज इक्वल टू काय, वरचा एरो, क्लॉक इज इक्वल टू वरचा एरो. बाकीचे 3 केसेस 1 0 आणि निगेटिव्ह एज ट्रिगर खाली आलं. कळलं. चलो वर्किंग पुन्हा ये 3 केस ऐकायच्यात, बाकीच्या 2 केस ऐकायच्यात. ठीक आहे. चलो लॉजिक सिम्बॉल, लॉजिक सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल सगळं काढून घ्यायचं. लॉजिक सिम्बॉल, लॉजिक सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल सगळ्याच्या सगळं काढून घ्यायचं. व्हिडिओ पॉज करून पटापट. लॉजिक सिम्बॉल, लॉजिक सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल सगळ्याच्या सगळं काढून घ्यायचं पटापट. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचं बेटा. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. चल वर्किंग. वर्किंग इन टी फ्लिप फ्लॉप, इन टी फ्लिप फ्लॉप when clock is equal to 1, in T flip flop when clock is equal to 1 comma clock is equal to 0, clock is equal to 1. एक काम करू, in T flip flop when clock is equal to 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये हाय लेवल, clock is equal to 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये हाय लेवल. पुन्हा एकदा सांगतो स्टार्टिंग पासून. in T flip flop when clock is equal to 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये हाय लेवल, ब्रॅकेटच्या आतमध्ये हाय लेवल कॉमा क्लॉक इज इक्वल टू 0 ब्रॅकेटच्या आतमध्ये लो लेवल, क्लॉक इज इक्वल टू 0 ब्रॅकेटच्या आतमध्ये लो लेवल, क्लॉक इज इक्वल टू 0 ब्रॅकेटच्या आतमध्ये लो लेवल, और क्लॉक इज इक्वल टू खालचा एरो, और क्लॉक इज इक्वल टू खालचा एरो ब्रॅकेटच्या आतमध्ये निगेटिव्ह एज ट्रिगर्ड, ब्रॅकेटच्या आतमध्ये निगेटिव्ह एज ट्रिगर्ड, ब्रॅकेटच्या आतमध्ये निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. Then the output remains the same. Then the output remains the same. Then the output remains the same. That is, there is no change in the output. That is, there is no change in the output. That is, there is no change in the output, which is known as a latch condition. 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 ठीक है, पुढचा पॉइंट. When clock is equal to वरचा arrow, 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 that is positive is triggered, that is positive is triggered, comma t is equal to 0, comma t is equal to 0, comma there, still the output remains the same, still the output remains the same, which is known as latch condition. Still the output remains the same, which is known as latch condition. Still the output remains the same, which is known as latch condition. Still the output remains the same, which is known as latch condition. Which is known as latch condition. पुढचा घ्या. When clock is equal to वरचा arrow, पुढचा पॉइंट बेटा. When clock is equal to वरचा arrow, when clock is equal to वरचा arrow,
when clock is equal to वरचा arrow, that is positive edge triggered, that is positive edge triggered, that is positive edge triggered, comma t is equal to 1, comma t is equal to 1, the output here toggles, the output here toggles, the output here toggles, that is q is equal to q चा bar, that is q is equal to q चा bar, that is q is equal to q चा bar, and q चा bar is equal to q, that is q is equal to q चा bar and q चा bar is equal to q, which is known as toggling condition, which is known as a toggle condition, which is known as a toggle condition, which is known as a toggle condition. ओके, 2 मिनिटं बेटा. ओके, लक्ष इकडे. आता काय सांगतो पुढचा, आता ह्या फ्लिपफ्लॉप चॅप्टरचा माझा एक शेवटचा कन्सेप्ट आहे, तो म्हणजे एक्सायटेशन टेबल्स. कुठल्या बेटा? एक्सायटेशन टेबल्स. आता हे जे एक्सायटेशन टेबल्स आहेत आपल्याला डायरेक्टली पाठ करायचे आहेत बेटा, त्याला ऑप्शन नाही आहेत. ठीक आहे, एक्सायटेशन टेबल डायरेक्टली पाठ करून घ्यायचे. 2-2 मार्कासाठी आम्ही एक्सायटेशन टेबल विचारतो. कोणाकोणाचे ते एक्सायटेशन टेबल येतात? मग SRचा येतो, JKचा येतो, Dचा येतो, Tचा येतो. 2 मार्कासाठी कुठलाही फिक्स पडतो म्हणजे पडतोच. ठीक आहे, 2 मार्कासाठी फिक्स पडतो. एक तर एक्सायटेशन टेबल आम्ही SRचा विचारतो किंवा JKचा किंवा Dचा किंवा Tचा. आता एक्सायटेशन टेबल म्हणजे काय? एक्सायटेशन टेबल म्हणजे काय असं बेटा? आउटपुटपासून इनपुटकडे येणे. उलटा कन्सेप्ट, आउटपुटपासून इनपुटकडे येणे. जर ते आउटपुटपासून इनपुटकडे येत आहे तर त्यांना मी आउटपुट 2 स्टेटमध्ये डिवाइड करतो, प्रेझेंट स्टेट आणि नेक्स्ट स्टेट. आउटपुट 2 पार्ट्समध्ये. कुठले कुठले बेटा? प्रेझेंट स्टेट आणि नेक्स्ट स्टेट. मी सगळ्यात पहिले एक्सायटेशन टेबल काढतोय. कोणासाठी बेटा? SR फ्लिपफ्लॉप. हेडिंग टाकून घेतो, एक्सायटेशन टेबल, एक्सायटेशन टेबल फॉर SR फ्लिपफ्लॉप. कोणासाठी बेटा? SR फ्लिपफ्लॉपसाठी. एक्सायटेशन टेबल कोणासाठी? SR फ्लिपफ्लॉप. SR फ्लिपफ्लॉप आहे मग SN आणि इथे RN अशी पद्धत आहे बेटा देण्याची, SN आणि RN. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट स्टेट आणि नेक्स्ट स्टेट. प्रेझेंट स्टेट नेक्स्ट स्टेटमध्ये 0 0 0 1 1 0 आणि अजून एक 1 1. लक्षात आलं? हे फिक्स होईल. 0 0 0 1 1 0 1 1. चाहे तो कुठलाही टेबल येऊ द्या, चाहे तो SR येऊ द्या, चाहे तो JK येऊ द्या, चाहे तो D येऊ द्या, चाहे ते T येऊ द्या. का? आउटपुट्स कंपल्सरी प्रत्येक केसमध्ये आउटपुट 2च होते बेटा. Q आणि Qचा भाग बाकी होते कुठले? नाही. प्रत्येक वेळेस आउटपुट 2च होते माझे, Q आणि Qचा भाग, म्हणून ते 2 एंट्री घेतले. 0 0 0 1 1 0 1 1. आता इनपुटचे टेबल्स फक्त तुम्हाला पाठ करावे लागतात. आता SR फ्लिपफ्लॉपचा जो एक्सायटेशन टेबल आहे ना, तो पाठ कसा करायचा? एकदम सिंपल लॉजिक आहे. लॉजिक काय म्हणते बेटा माहिती का? 0 1 0 कॉस. तर मी एक काम करतो, आता ब्लॅक पेन आणि लिहित जातो म्हणजे बरोबर लक्षात येईल पटापट. कसं केलं बेटा? लक्ष द्या. पुन्हा एकदा काय करतोय? 0 1 0 कॉस. काय केलं? 0 1 0 कॉस. आता बिलकुल उलट इकडे जायचं. मग कॉस नंतर 0 नंतर 1 आणि पुन्हा इथे 0. म्हणजे 0 0 1 0 कॉस, मग इथे उलट कॉस 0 1 0. याचे उलट हेच फक्त पाठ कर, इकडचा ऑटोमॅटिक लिहिता येतं. इकडचा पाठ कर, इकडचा ऑटोमॅटिक लिहिता येतं. 0 1 0 कॉस. हा झाला एक्सायटेशन टेबल. कोणासाठी बेटा? SR फ्लिपफ्लॉप. हा झाला एक्सायटेशन टेबल. कोणासाठी? SR फ्लिपफ्लॉप. कोणासाठी झाला बेटा? SR फ्लिपफ्लॉपसाठी हा काय झाला? एक्सायटेशन टेबल. ठीक आहे, चलो हेडिंग टाका, एक्सायटेशन टेबल फॉर व्हेरियस फ्लिपफ्लॉप्स. आधी हेडिंग टाका मोठ्या अक्षरात, एक्सायटेशन टेबल फॉर व्हेरियस फ्लिपफ्लॉप्स. एक्सायटेशन टेबल फॉर व्हेरियस फ्लिपफ्लॉप. त्याच्यातलं पहिलं घ्या, एक्सायटेशन टेबल फॉर SR फ्लिपफ्लॉप. एक्सायटेशन टेबल फॉर SR फ्लिपफ्लॉप. एक्सायटेशन टेबल फॉर SR फ्लिपफ्लॉप. काढून घ्या, सगळं दिसतंय तुम्हाला. Q आउटपुट, प्रेझेंट स्टेट, नेक्स्ट स्टेट, SN आणि RN सगळं काढायचं बेटा. फाईन.
प्रेझेंट स्टेट, नेक्स्ट स्टेट, एस एन आर एन, इनपुट बिनपुट सगळं 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 टेबल काढून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करून. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता एक्सायटेशन टेबल कोणासाठी बेटा माहिती का? जेके. जेके मध्ये पण माझे दोन स्टेट आहेत, पुन्हा सेम राहतील. इथे फक्त काही जे एन आणि के एन इथे टेबलमध्ये चेंज होतो. इकडे काही चेंज होत नाही बेटा, हे कधीच बदलणार नाही. एवढा पार्ट कधीच चेंज होत नाही, फक्त इकडचा इनपुटचा पार्ट चेंज होतो. म्हणजे आउटपुट पासून इनपुटकडे जातो तर आउटपुट माझा कधीच चेंज होत नाही. इनपुट फक्त इनपुटमध्ये काय काय चेंजेस होईल ते सांगायचं. उलट आहे, म्हणजे आउटपुट पासून इनपुटकडे येतोय, मग आउटपुट तसंच तसं ठेवायचं. इनपुटमध्ये काय काय चेंज होतात ते तुला सांगायचं. मग याचा टेबल लक्षात ठेवताना काय बेटा, एकदम सिंपल. पुन्हा 0 1 कॉस कॉस, आधी 0 1 0 कॉस, मग 0 1 कॉस कॉस. आधी काय होतं 0 1 0 कॉस, आधी एस आर मध्ये 0 1 0 कॉस. आता 0 1 कॉस कॉस, याच्या उलट कॉस कॉस 1 0, कॉस कॉस 1 0. लक्षात आलं? कॉस कॉस 1 0. फाईन. एक्सायटेशन टेबल फॉर कोणासाठी झालं? जेके फ्लिप फ्लॉप. व्हिडिओ पॉज करायचा आहे, काढून घ्यायचा आहे, सगळं काढायचं आहे. एक्सायटेशन टेबल फॉर जेके फ्लिप फ्लॉप, पटापट. एक्सायटेशन टेबल फॉर जेके फ्लिप फ्लॉप, एक्सायटेशन टेबल फॉर जेके फ्लिप फ्लॉप, एक्सायटेशन टेबल फॉर जेके फ्लिप फ्लॉप. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा आता एक्सायटेशन टेबल फॉर डी फ्लिप फ्लॉप. आता एक्सायटेशन टेबल कोणासाठी बेटा? डी फ्लिप फ्लॉप साठी. कुठल्या फ्लिप फ्लॉप साठी बच्चे लोक? डी फ्लिप फ्लॉप साठी. आता एक्सायटेशन टेबल, एक्सायटेशन टेबल डी फ्लिप फ्लॉप. डी फ्लिप फ्लॉप मध्ये इनपुट एकच असतो. येस, इनपुट किती बेटा? एकच. डी फ्लिप फ्लॉप साठी इनपुट किती? एकच आहे. डी फ्लिप फ्लॉप साठी इनपुट किती बच्चे लोक? एकच आहे. येस और नो? एकच आहे. मग त्याच्यासाठी आता पुन्हा आउटपुट 2 आले, त्याच्या हिशोबाने लिहिलं. आता याचं आउटपुट कसं आहे? इनपुट 0 1 0 1 0 1 0 1. सिंपल. काय आलं बेटा? 0 1 0 1. हा झाला एक्सायटेशन टेबल. कोणासाठी? डी फ्लिप फ्लॉप साठी. पाठ करावा लागेल, मी आधीच बोललो. व्हिडिओ पॉज करा, सगळं काढून घ्या. पुन्हा थर्ड टेबल काढतो बेटा आपण. पहिला कुठला काढला? एस आरचा काढला, मग जेकेचा काढला, मग आता डीचा काढतोय. एक्सायटेशन टेबल फॉर डी फ्लिप फ्लॉप. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. एक्सायटेशन टेबल फॉर डी फ्लिप फ्लॉप. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. एक्सायटेशन टेबल फॉर डी फ्लिप फ्लॉप. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता सगळ्यात शेवटचं एक्सायटेशन टेबल फॉर टी फ्लिप फ्लॉप. टी फ्लिप फ्लॉप आहे, पुन्हा एकच इनपुट आला. ठीक आहे, त्याच्यासाठी काय होतं? 0 1 1 0. संपलं. काय चेंज झालं बेटा? 0 1 1 0. 0 1 0 आणि आधीचे 0 1 1 0 हा टी फ्लिप फ्लॉप साठी. 0 1 1 0 हा कोणासाठी झाला? टी फ्लिप फ्लॉप साठी. व्हिडिओ पॉज करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. हा एक्सायटेशन टेबल कोणासाठी झाला? टी फ्लिप फ्लॉप साठी. हा एक्सायटेशन टेबल कोणासाठी झाला बेटा? टी फ्लिप फ्लॉप साठी. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. ओके, झालंय. एक्सायटेशन टेबलच्या नंतर एक सगळ्यात शेवटचा फंडा, ऍप्लिकेशन्स ऑफ फ्लिप फ्लॉप. 2 मार्कासाठी कधी कधी येतो. हेडिंग टाका, ऍप्लिकेशन्स ऑफ फ्लिप फ्लॉप. ठीक आहे, आता डायरेक्ट ऍप्लिकेशन पाठ करावं लागतील बेटा. डायरेक्ट लिहून घ्या. इट कॅन बी यूज एज अ डिले एलिमेंट. डी फ्लिप फ्लॉपमुळे डिले एलिमेंट पण यूज होतो. इट कॅन बी यूज एज अ डिले एलिमेंट. It can be used as a delay element. It can be used as a memory element. It can be used as a memory element. पुढचं, it can be used in counters. In counters in आणि counters. counters मध्ये पण यूज होतात. पुढचा पॉईंट घ्या, in timers in. ठीक आहे, आणि पुढे टायमर्स. टायमर्स मध्ये पण वापरतात. म्हणजे 4 सांगितले. ॲज अ डिले एलिमेंट पहिला सांगितला, पुढे ॲज अ मेमरी एलिमेंट सांगितला, त्याच्यानंतर इन काउंटर्समध्ये पण वापरतात, इन टायमर्समध्ये पण वापरतात, आणि सगळ्यात शेवटचं इट इज ऑल्सो युज्ड इन व्हेरियस रजिस्टर्स. इट इज ऑल्सो युज्ड इन व्हेरियस रजिस्टर्स. इट इज ऑल्सो युज्ड इन व्हेरियस रजिस्टर्स. ओके, इथे बेटा तुमचा फ्लिप फ्लॉप नावाचा चॅप्टर संपलेला आहे. इथे टोटल तुमचा कुठला चॅप्टर संपला बेटा? फ्लिप फ्लॉप. पुढचा माझा चॅप्टर चालू होईल तो म्हणजे आहे शिफ्ट रजिस्टर्स. पुढचा चॅप्टर कुठला चालू होईल बेटा माझा आता? शिफ्ट रजिस्टर्स. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.